परिषदेच्या निवडणुका आधी होणार आहेत। या निवडणुकीत आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद द्यावा अशी विनंती आज मी आपल्या समोर करणार आहे। आमचे सावरशेठ मी आपल्याला विचारणार आहे, आमचे गुंडेवर काका सुद्धा इथे उपस्थित आहे। मी आपल्याला एक प्रश्न करणार आहे, आपण तर ग्रामीण भागातल्या लोकांची सुद्धा आपली नाळ जोडलेली आहे, ग्रामीणचे लोक सुद्धा आपल्याकडे येतात। माझ्या कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा एकच हात वर करून दाखवा, आपणच सांगा की हा कार्यकर्ता रेती विकतो, हा कार्यकर्ता गुटखे विकतो, हा कार्यकर्ता मटका चालवतो, हा कार्यकर्ता कुठले आगाऊ धंदे करतो, कुणाच्या प्लॉटवर आमच्या कार्यकर्त्यानं कधी दादागिरी केली नाही, कुणाचा एका प्लॉटवर त्यानं जाऊन कब्जा करण्याचं काम सुद्धा म्हणजे प्रयत्न सुद्धा केला नाही, असा अभिमानानं माझ्या कार्यकर्त्याच्या संदर्भात मी सांगतो। एक इमानदाराची फौज भारतीय जनता पार्टी जवळ आहे आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे, येत्या नगर परिषदच्या निवडणुकीत जिल्हा परिषदवाले आमच्या 16 सरकार आम्ही जिंकणार आहे, 16च्या 16 आमच्या जिल्हा परिषदेची। पण हिंगोली नगर परिषद मध्ये काय चाललंय, आमचे व्यापारी बांधव इथं बसलेले, प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना धमकावून कुठली चौकशी लावू, फलानं करू, दिस्तानं करू, अशा त्या धमक्या लोकांना देतात। मी आपल्याला सांगणार आहे मित्रो, इसका जवाब पत्थर से देना हम भारतीय जनता पार्टी वाले जानते हैं। हे भारतीय जनता पार्टी आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं हे सरकार आहे, एक शक्तिशाली सरकार आहे, त्यामुळे चिंता कोणी करू नका आणि त्यांना जागा दाखवा। मी आपल्याला विचारणार आहे की या हिंगोली शहराचं भविष्य काय, हिंगोली शहर आमच्या हातात जर शहर काढून घेतलं, या शहराचं भविष्य काय राहील हा प्रश्न आपण आपल्याला विचारा। कोणाच्या भूलथापाला, कोणाच्या धमक्यांना बळी न पडता आपल्याला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अधिकार दिलेला आहे, तो अधिकार योग्य विचाराला, योग्य पक्षाला आणि योग्य माणसाला आपण दिला पाहिजे आणि त्यासाठी योग्य आमचे बाबारावजी बांगर साहेब आहे, मागील 5 वर्षात तुमच्या संपर्कात होते, मागील 5 वर्ष त्यांनी या हिंगोली शहरात काम केलं। एकही उदाहरण दाखवा की बाबारावजीने आम्हाला बुडवलं, बाबारावजी आम्हाला लबाड बोलले, बाबारावजीने आम्हाला कुठले शिवीगाळ केली आणि वंजारी समाजाची जन्मला असल्या तरी ब्राह्मणासारखे त्यांची म्हणजे काय नीती आहे आणि सर्वांना घेऊन चालण्याचं काम बाबारावजी बांगर करतात। मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की आपण व्यापारी बांधव, माझे हिंगोली शहरात आलेले सर्व बांधव सगळ्यांना मी विनंती करतो मित्रो, हे हिंगोली शहर विकासासाठी 2014 पासून आम्ही जे केलेलं काम असो त्या कामाची पावती आता देण्याची वेळ आलेली आहे आणि राजकीय क्षेत्रात काम करताना आम्ही लोक आपल्याकडे 5 वर्षांनी येतो आणि 5 वर्षाचा लेखाजोखा आपण आम्हाला विचारता की 5 वर्षात आमच्या गावात तुम्ही